किती भेटतात ते कुर्ले. पहिला इकडे लावला होता. तर मित्रांनो काय वाट आधी बघा, ही बघा जागेतनं जाऊचा. तर मित्रांनो आता हे बघा आताच व्हाळामध्ये पोचलो. इकडे पुढे आपला ट्रॅप लावला आहे. तर बघूया. बघा पप्पा चालला आहेत ट्रॅप काढायला. इकडे एक ट्रॅप आहे आणि पुढे आहे. तर मित्रांनो आधी हा ट्रॅप काढला जात आहे बघा. इकडे जवळच लावला होता थोडा. तर मित्रांनो हे बघा आता आपलं ही कुर्ल्यांची वगैरे पिशवी घेतली आणि हा ट्रॅप आता दुसरीकडे ट्रॅप लावणार वाटतं. दुसरीकडे लावूचं तकडे पुढच्या वेळा की. तर मित्रांनो आता दुसऱ्या वेळाला तिकडे पुढे आता हे ट्रॅप लावणार पुन्हा. तर बघा रानामधून वाटकडे जायचं आहे. पाया पुढे बघ, वर नको बघू. हळू आज कोयती पण काय भरला आता बघा. तर मित्रांनो बघा आपल्या वळामधून पाड गेलाय. इकडचं आहे बघा पाणी. इकडून असं शेतामध्ये गेलं आहे पाणी. आणि आता आपण आपल्या इकडच्या वाळामध्ये जातो. तोच वाळा आहे पण दुसऱ्या साईडला. तर मित्रांनो इकडून त्या व्हाळामधूनच एक हा बाट शेतामध्ये पाणी न्यायला केलेला आहे. बघा पाटामधूनच जायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो बघा आपल्या वाळाजवळ पोचलो आपण. तर आता हे ट्रॅप लावणार. इकडे ठेवूया. तर मित्रांनो आता आपण वाळामध्ये पुढे जातोय. तर बघा एक ट्रॅप घेऊन. तर आता लावून घेऊया एक ट्रॅप. नीट चालावं लागेल. बघा दगडी हलतात पण आहेत. तर मित्रांनो बघा छोटे कुर्ले भेटले इकडे. तर मित्रांनो बघा आता इकडे दुसरा पहिला ट्रॅप लावतो आपण. अरे बघा इकडनं आपण आता आलो या साईडनं. तर मित्रांनो व्हाळाचा नजारा बघा. एकदम सुंदर आणि शांत वातावरण आहे इकडे. बांधणार कधी का वावता तो. तर मित्रांनो पूर्ण झोत वाहते बघा. पाण्याला फोर्स आहे त्यामुळे आता पिंजरा राहत देखील नाही. तर मित्रांनो तिकडे लावत होता संजय दादा पण पाण्याला मोठ्या प्रमाणात फोर्स असल्यामुळे त्या पिंजरा तिकडे राहत नाही आहे. तर आता हे बघा या साईडला आता पिंजरा आपला ट्रॅप लावतो आहे. इकडे बांधायला देखील त्याला मिळेल ट्रॅपला. इकडे काय पर्यायच नव्हता आणि पूर्ण फोर्स पाण्याने इकडे वाहत होता ट्रॅप. तर आता इकडे लावतो आहे बघा. इकडे आपल्याला बांधायला देखील आहे. तर मित्रांनो बघा बघू शकता आपला एक ट्रॅप तर लावून झाला आहे. आता दुसरा ट्रॅप लावायला चाललो आहे. तर पुन्हा इकडून आता दुसरा ट्रॅप लावायला जातो. तर इकडे आपला ट्रॅप लावला आहे.
तर मित्रांनो तो ट्रॅप वाहून जाऊ नये म्हणून त्याच्यावर आपला संदीप दादा दगड ठेवतोय, म्हणजे तो आपल्या पाण्याच्या फोर्सने वाहून जाऊ नये म्हणून. तर मित्रांनो आता दुसरा ट्रॅप लावायला आपण जातो. इकडनं फोर्स आहे पाण्याचं, त्यामुळे सावकाश जावं लागणार. तर तिकडे जाऊन तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो वाळाच्या या साईडला आलो आपण आता. तर आता दुसरा ट्रॅप लावून घेऊया. बघा तर मित्रांनो बघा आता दुसरा ट्रॅप लावतोय. तर मित्रांनो इकडे आता आपला दुसरा ट्रॅप लावतोय संदीप दादा. बघू शकता. एका बारकी कुर्ली भेटला तू खेळताय बघा. दाखव कुर्ली. तर मित्रांनो हे बघा एका बारकी कुर्ली भेटल्या. तर तिकडे ट्रॅप लावून झाला आपला आणि आता इकडे झाडाच्या मुळाशी आपण बांधून घेतो संदीप दादा. गेली काय तू. तर मित्रांनो तनमयाची छोटी कुर्ली होती ती ह्या वाळामधूनच वाहून गेली. काय करू इथं डेंगो ठेवून गेली बघा. तर मित्रांनो दुसरा पण ट्रॅप बांधून आणि लावून वगैरे पण झाला आहे. तर मित्रांनो या ट्रॅपवर देखील आता वाहून जाऊ नये म्हणून आपले दगड लावून घेतोय. आता आपण सगळं सामान वगैरे घेऊन आता घरी जाणार. तर मित्रांनो आपले दोन्ही ट्रॅप लावून वगैरे झाले आहेत. आता परतीचा प्रवास. आता आपण घरी जातोय. बघा घनदाट जंगलामधून. ए सावकाश चले. तर मित्रांनो काल जो आपण ट्रॅप लावला होता कुर्ले पकडायचा, त्याच्यामध्ये आज किती कुर्ले भेटले त्यात आपण बघायला आलो आहोत. तर हे बघा जंगलामधून जायचं आहे. इकडे पाट आहे पाण्याचा, काल दाखवला होता व्हिडिओमध्ये. आपण आज वेगळ्या वाटेमध्ये द्वारे आलो आहोत. आपण काल इकडून आलो होतो, आज पाठच्या वाटेने आलो आपण. आणि आता थोड्या वेळातच पोचू आपण. भेटतो होय बाबा कुर्ल्यो. काल आम्ही जे ट्रॅप लावला होता परवा रोज, त्याच्यात जास्त कुर्ले भेटले नव्हते, कारण त्याच्यामध्ये हैर भेटले होते. आणि एका ट्रॅपमध्ये फक्त 2 कुर्ले भेटले होते. तर आज बघूया कितीशे भेटतात ते. आज जरा पुढे लावलेले आहेत, पुढच्या वाटाक. तर हे बघा अशी काय वाट आपली वाळात जाऊची. तर बघा आता पोचला जस्ट. तर मित्रांनो काय वाट आधी बघा. ही बघा जागेतनं जाऊचा खालीच उतरतोय. तर मित्रांनो आता हे बघा आताच वाळामध्ये पोचलो. इकडे पुढे आपला ट्रॅप लावला आहे. तर बघूया. बघा पप्पा चालला आहेत ट्रॅप काढायला. इकडे एक ट्रॅप आहे आणि पुढे आहेत. आधी बघूया कुठचा काढतात तो. तर मित्रांनो आधी हा ट्रॅप काढला जात आहे. बघा इकडे जवळच लावला होता थोडा. तर त्याच्यामध्ये भेटले आहेत की नाही माहीत नाही, बघूया आधी. तर मित्रांनो ह्या ट्रॅपमध्ये फक्त एकच कुर्ले भेटले. हे बघा पण एवढी साईज आहे ते बघा लपली आहे. ती बघा एवढी साईज आहे, छोटी साईज आहे. एकच भेटलं आहे. आता पुढच्या ट्रॅपमध्ये बघूया. तर मित्रांनो आता तिकडच्या पुढच्या ट्रॅपमध्ये बघतो आपण कितीशे कुर्ले होते. त्या ट्रॅपमध्ये फक्त एकच भेटली. तर मित्रांनो आता इकडे आलो या पुढच्या ट्रॅपमध्ये. ट्रॅप लावला तिकडे.
तर आता इकडे बघूया किती भेटतात ते कुर्ले. पहिला इकडे लावला होता, मग तिकडे बांधायला भेटलं नाही म्हणून आता इकडे लावला होता काल. तर मित्रांनो, त्या ट्रॅपमध्ये पण आपल्याला एकच कुर्ली मिळाली आहे, आणि पण ती बिग साईज आहे, म्हणजे मोठी कुर्ली आहे. तर दाखवतो तुम्हाला थोड्या वेळाने. तर इकडून बाहेर आधी जाऊया. तर मित्रांनो, आपल्याला ट्रॅपमध्ये फक्त दोनच कुर्ल्या मिळाल्या आहेत. एक चांगली साईजची आहे आणि एक जरा छोटी आहे, मीडियम साईजची. तरी पण मला काही दुःख नाही, कारण मला हा ट्रॅप लावतानाचा अनुभव घेता आला. व्हाळामध्ये येऊन, म्हणजे सुंदर वातावरणात येऊन, एकदम ॲडव्हेंचरस म्हणतात ना, तसा आपण ट्रॅप लावला, याचा अनुभव आपण घेतला. यातच माझा खूप आनंद झाला यातच. तर असा काय अनुभव होता. आता हे पप्पा 2 कुर्ल्या भेटल्यात, ते पिशवीमध्ये काढून घेतात आणि त्यानंतर आपण आता घरी जाणार आहोत. तर बघूया कुर्ल्या काढून झाला की नाही त्या. मित्रांनो, तो ट्रॅप सोडत आहेत पप्पा. तर मंडळी, आजचा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सायोनारा.